या गुढीपाडव्याला तुम्ही असे 3-4 प्रकारचे तोरण घरीच बनवू शकता। तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आपण 3-4 प्रकारच्या तोरणाची डिझाइन बघणार आहोत। झेंडूचे फुलं आणि आंब्याच्या पानांचे तोरणाची डिझाइन बघूयात आपण। पहिली इथे मी सुई धागा घेतलेला आहे। त्यानंतर पानामध्ये सरळ भागापासून आपल्याला अशा पद्धतीने सुई ओवून घ्यायची आहे पानामध्ये। त्यानंतर 3 फुलांमध्ये आपण सुई ओवून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत आपल्याला पानामध्ये सुई अशा पद्धतीने ओवून घ्यायची आहे आणि अशी एक छान अशी आपली डिझाइन तयार होते। त्यानंतर परत एक फूल टाकायचं आहे। फूल टाकून परत आपल्याला एक पान घ्यायचं आहे। परत पानाला सरळ भागापासून आपल्याला अशा पद्धतीने सुई ओवून घ्यायची, धागा ओवून घ्यायचा आहे पानामध्ये। त्यानंतर परत आपल्याला 3 फुलं परत आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि त्यानंतर परत पानामध्ये सुई ओवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपली दुसरी लेयर तयार झाली। म्हणजे अशा पद्धतीने आपण तीनही जे जसे बनवले तसे आपण लॉंग बनवू शकतो। तुमच्या दाराचं कितीही मोठं माप असू द्या, तुम्ही अशा पद्धतीने तोरण तुम्ही ह्या गुढीपाडव्याला बनवू शकता। दिसायला खूप सुंदर दिसतं, बनवायला तेवढं सोपं आहे। तुम्ही अशा पद्धतीने अडकवू शकता दोन्ही बाजूने आणि यापेक्षा मोठं पण तोरण तुम्ही असंच बनवू शकता। तर खूप सुंदर पद्धतीने मी तुम्हाला हे जे तोरण आहे त्याची पहिली डिझाइन मी तुम्हाला दाखवलेली आहे। तर आता आपण दुसरी डिझाइन बघूयात की तुम्ही दुसरी डिझाइन कशी बनवू शकता। त्यानंतर आपण आता दुसरी डिझाइन बघूयात। मी इथून असं पान कट करून घेतलं, त्यानंतर आपल्याला इथून देठ कट करून घ्यायचा आहे पानाचा। तर अशा पद्धतीने देठ कट करून घ्यायचं आणि मग आपल्याला सेंटरमध्ये जी लाईन दिसते आपल्याला ती अशी सेपरेट कट करून घ्यायची। एकदम बाजूने त्याच्या कट करून घ्यायचे पानाचे असे 3 भाग तयार होतात। त्यानंतर अशा पद्धतीने जो आहे तो साईडचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला मधल्या भागामधून असा बाहेर काढायचा आहे। त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला बाहेर काढायचा आहे। अशा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला हे जे पानाचे जो आकार आहे तो तयार करतात देठ यामध्ये टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला एक पानाचा जो आकार आहे तो तयार झालेला आहे। तर त्याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा मी पानाचं जे आहे ते बनवून दाखवते अशा पद्धतीचं फूल। त्यानंतर मी देठ कट करून घेतलं, मधला भाग वेगळा केला, याचे 3 भाग तयार झाले। त्यानंतर साईडचा जो भाग आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करा आणि अशा पद्धतीने आपलं जे पानाचं फूल आहे ते तयार झालेलं आहे। असेच मी पानाचे फुलं बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला फुलं घ्यायची आहेत आणि फुलं सुई धाग्यामध्ये ओवून घ्यायचं। आधी एक फूल ओवून घ्यायचं, त्यानंतर जे पानाचं फूल बनवलेलं आहे आपण ते पण यामध्ये टाकायचं, ओवून घ्यायचं अशा पद्धतीने। त्यानंतर परत एक फूल घ्यायचं, परत पानाचं फूल घ्यायचं। अशा पद्धतीने आपण लॉंग अशी आपण एक तोरण बनवू शकतो, लांब अशी एक माळ बनवू शकतो। तर हे तोरण दिसायला खूप सुंदर दिसतं। तर असे पानं जे आहे ते बनवून घ्यायचे आणि तोरण जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला फुल पान असं टाकून आपण लॉंग असं बनवू शकतो। तर ही सुद्धा डिझाइन खूप छान आहे। हे जे पानं जे आहेत ते खूप छान असे तयार करू शकतो आपण आणि घरातच अशा माळी ज्या आहेत त्या आपण घरीच बनवू शकतो फ्री ऑफ कॉस्टमध्ये। फक्त तुम्हाला हे पानं आणि हे जे झेंडूचे फुलं आहेत ते तुम्हाला विकत आणावं लागेल। ते पानं ते तुम्हाला कुठेही मिळून जातील, पण हे फुलं फक्त विकत आणावं लागतील। अशी डिझाइन तुम्ही घरीच बनवू शकता। हे जे तोरण आहे जर तुम्ही दाराला लावलं ना तर खूप सुंदर दिसतं, बनवायला खूप सोपं आहे। तर आपण तिसरी डिझाइन बघूयात। त्यानंतर तिसरी पद्धत बघणार आहोत तोरणची आपण, झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पानामध्ये सुई ओवून घ्यायची आहे, सुई धागा ओवून घ्यायचा। त्यानंतर परत आपल्याला झेंडूचे फूल घ्यायचं, फुलामध्ये सुद्धा सुई धागा ओवून घ्यायचा। त्यानंतर परत आपल्याला पानामध्ये जे आहे ते सुई धागा ओवून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने सेंटरमध्ये ओवायचा आहे। त्यानंतर आपल्याला परत एक फूल लागणार आहे, अशा पद्धतीने ओवून घ्यायचं। त्यानंतर आपण परत एक फूल घ्यायचं, ते सुद्धा सुई धाग्यामध्ये ओवून घ्यायचं अशा पद्धतीने। त्यानंतर परत पानामध्ये सुई धागा ओवायचा। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे तोरण बनवू शकतात। त्यानंतर परत इथे एक आपण पान घ्यायचं, पानामध्ये सुई धागा ओवायचा। त्यानंतर परत एक फूल ओवायचं, त्यानंतर पानामध्ये आपल्याला परत सुई धागा ओवायचा, परत एक फूल ओवायचं। अशा पद्धतीने आपण ही डिझाइन बनवू शकतो। त्यानंतर या दोन्ही पानांमध्ये तुम्ही अजून एक फूल टाकू शकता। तर मी ते फूल टाकलेलं नाही आहे, तर तुम्ही ते फूल टाकू शकतात आणि हे देठ जे आहेत ते कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपण जे आहे ते हे तोरण बनवू शकतो। असं मोठं सुद्धा बनवू शकतो। ही तोरण जे आहेत ती बनवायला खूप सोपी आहेत। त्यानंतर मी इथे 2-3 असे ओवून घेते, तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे तुम्हाला ओवून दाखवते। त्यानंतर असे पानं घ्यायचे, 7-8 पानं घ्यायचे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सुई धागा ओवायचा। तर दरवाजाच्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीचे जे तोरण आहेत ते अडकवू शकता। आता हे जे तोरण आपण तयार केलेलं आहे ते तुम्ही दाराच्या बाजूला अशा पद्धतीने हे जे तोरण आहे ते तुम्ही असं अडकवू शकता। अशा पद्धतीने इथे गाठ मारायची आणि मोठं तोरण तुम्ही असं दाराच्या बाजूला असं अडकवून ठेवू शकता। हे बनवायला खूप सोपं आहे, इझी आहे, कोणीही बनवू शकता। किंवा तुम्ही दाराला अशा पद्धतीने सुद्धा हे तोरण जे आहे ते बांधू शकता। तर बघू शकता कोणी बनवू शकते, इतकी सोपी पद्धत आहे। तर हे जे तोरण आहे तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।
तर अशा पद्धतीने आपण हे तोरण जे आहे ते दाराला अडकवू शकता। तुम्ही हे पानं जे आहेत ते असे पसरवून सुद्धा ठेवू शकता किंवा मग एका खाली एक सुद्धा तुम्ही हे पानं जे आहे ते ठेवू शकता। अशा पद्धतीने तुम्ही अडकवून, तर ही डिझाईन जी आहे ती खूप छान आहे, सुंदर आहे, बनवायला सोपी आहे। तर चला आपण नेक्स्ट दाराच्या बाजूला अडकवण्यासाठी छान असं तोरण बनवणार। तुम्ही हे तोरण जे आहे ते दोन्ही साईडने सुद्धा बनवू शकता किंवा मग आपण वरती जसं तोरण बनवतो तसं ते सुद्धा तुम्ही हे तोरण जे आहे ते अडकवू शकता। तुम्ही 2 प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता। तर अशा पद्धतीने देठ काढून घ्यायचं पानाचं, त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये टाकायचं आणि असं पिनअप करून घ्यायचं। आपल्याला इथे स्टॅपलर लागणार आहे किंवा इथे तुम्ही एखादी काडकी वगैरे घेऊ शकता आणि ती तुम्ही यामध्ये खोचू शकता। त्यानंतर परत आपल्याला अशा पद्धतीने देठ काढून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने आपल्याला पिनअप करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही लॉंग अशी जी ही माळ आहे ती बनवू शकता। तोरण म्हणजे तुम्ही तोरण म्हणून सुद्धा अडकवू शकता किंवा बाजूचे जे तोरण असतात त्याचे तिथे सुद्धा तुम्ही हे अडकवू शकता। त्यानंतर अशा पद्धतीने पानं जे आहे ते सेंटरमध्ये ठेवायचं, अशा पद्धतीने फूल तयार करायचं आणि फूल जे आहे ते छान अशी आपण डिझाईन तयार करणार आहोत। इथे अशा पद्धतीने एकावर एक पान ठेवायचं, त्यानंतर यावरती फूल लावायचं। तर हे फूल जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने सुई धाग्यामध्ये ओवायचं अशा पद्धतीने। त्यानंतर परत हे जो सुई धागा आहे तो परत अशा पानाच्या सेंटरमधून आपल्याला सुई धागा जो आहे तो असा ओवायचा, व्यवस्थित असा ओवून घ्यायचा अशा पद्धतीने। त्यानंतर परत आपल्याला सुई धागा जो आहे तो पानामधून परत आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे फुलामध्ये आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला खालून अशा पद्धतीने खालच्या एका भागाला आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं। नाही ते तुम्ही गाठ मारू शकता किंवा परत अशा पद्धतीने पानामध्ये तुम्ही असं ठेवून परत आपल्याला इथून झेंडूच्या फुलामध्ये तुम्ही अशा पद्धतीने सुई जो आहे ती बाहेर काढू शकता आणि ते गाठ मारू शकतात। तर अशा पद्धतीने छान आपली दाराच्या बाजूला टांगण्यासाठी खूप छान असे आपलं तोरण तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही टांगू शकता, त्याला अडकवू शकता। त्यानंतर आपण हे बनवणार आहोत, सूप बनवणार आहोत, पानापासून आपण सूप बनवणार आहोत। तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं, पान कोणत्याही बाजूने तुम्ही फोल्ड करू शकता। त्यानंतर असं फोल्ड करायचं, एक फोल्ड जो आहे तो एका फोल्डमध्ये टाकायचा मध्यभागी, त्यानंतर हा मागचा फोल्ड असा फोल्ड करायचा आणि हा फोल्ड जो आहे तो याच्या आतमध्ये अशा पद्धतीने टाकायचा आहे आणि आपलं असं छान असं सूप जे आहे ते तयार होतं। त्यानंतर इथे पिनअप लावायचं किंवा तुम्ही एखादी काडकी वगैरे अडकवू शकतात आणि छान असं आपलं सूप तयार झालेलं आहे। खूप छान असं सूप आपण पानाचं बनवलेलं आहे। तुम्हाला हे सूप कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला हे पान जे आहे ते मी झूम पण करून दाखवते, सूप झूम करून असं दिसतं। त्यानंतर आपण इथे पानापासून एक सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत तोरणची। पान जे आहे ते दोन्ही साईडने असं कट करून घ्यायचं, त्यानंतर असं फोल्ड करायचं। फोल्ड करून आपल्याला हे जे देठ आहे पानाचं ते अशा पद्धतीने आतमध्ये टाकायचं आणि इथे अशा पद्धतीने स्टॅपल करून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे पण पानं बनवू शकता। बघू शकता दिसायला खूप सुंदर दिसतं हे पान। अशाच पद्धतीने बरेच तुम्ही पानं बनवू शकता आणि असे तुम्ही अडकवू शकता। असं ओवून ठेवायचं, छान असं फूल जे आहे ते आपलं तयार होतं। अशा पद्धतीने डिझाईन जे आहे ते खूप अशी छान अशी सुंदर अशी तयार होते। त्यानंतर आपल्याला परत फूल घ्यायचं आणि परत आपल्याला पानाचं जे तयार केलेलं आहे आपण पान जे ते घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ओवून घ्यायचं आणि परत फूल घ्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही लॉंग बनवू शकता दारासाठी। खूप छान असं तोरण आपण हे अशा पद्धतीचे तोरण डिझाईनचे तयार करू शकतो घरीच। तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती डिझाईन आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।